एका नमस्कार मुलीने मित्रांनो, फक्त आज एका आपण ज्या नावासाठी प्रकरणाबद्दल 20 बोलणार आहोत कोटींची ते डील ऐकून ठेवली तुम्हाला धक्का आणि ते बसेल. नाव होतं एक बाबा, एका मोठ्या लोकांचा राजकारण्याचं. प्रचंड विश्वास आज आणि तोच त्यामागे माणूस लपलेलं एक पोलीस काळं स्टेशनमध्ये सत्य. बसलेला आहे लोक त्याला आणि रडत देवासारखं आहे. मानायचे, पण त्याच्या प्रश्न शब्दावर एकच आहे, विश्वास ठेवायचे. ही मुलगी पण कोण होती जेव्हा त्याचं आणि खरं तिच्याकडे रूप समोर आलं असा कोणता तेव्हा पुरावा सगळे होता हादरले. ज्यामुळे हा सगळं फक्त एक बाबा उलटलं. नव्हता, हा सोनालीला एक आलेला भोंदू तो होता फोन आणि तिच्या कदाचित एक आयुष्यातला मोठा सर्वात गुन्हेगार. भयानक क्षण ठरणार आज होता. आपण पाहणार आहोत फोन हा उचलताच भोंदू बाबा कोण समोरून आहे, एक थंड लोकांना आवाज आला, कसं फसवलं तू गेलं अजून आणि अर्धच शेवटी त्याचा सत्य भांडाफोड जाणतेस. कसा झाला. जर पूर्ण व्हिडिओ सत्य जाणायचं शेवटपर्यंत असेल बघा. तर आज रात्री या 12 बाबाची वाजता खरी ताकद त्याच्या शहराबाहेरच्या जुन्या चमत्कारांमध्ये वेअरहाऊसमध्ये नव्हती, तर ये. लोकांच्या मनावर सोनालीच्या राज्य हातातून करण्यामध्ये फोन होती. खाली पडता तो पडता वाचला. लोकांशी बोलायचा, तिचं हृदय त्यांच्या डोळ्यात जोरात डोळे धडधडत घालून होतं आणि पण काही यावेळेस मिनिटातच ती त्यांच्या मागे मनात हटणार जागा नव्हती. बनवायचा. रात्र तो झाली. आधी काहीही मोठं घड्याळात सांगायचा नाही. 11:45 तो झाले फक्त होते. ऐकायचा. सोनाली लोकांच्या हळूहळू समस्या, त्या त्यांचे वेअरहाऊसकडे दुःख, चालत होती. त्यांचे गुपित आजूबाजूला आणि मग पूर्ण त्याच शांतता. गोष्टींचा वापर करून फक्त वाऱ्याचा त्यांच्यावर आवाज. प्रभाव टाकायचा. ती आत गेली हळूहळू आणि अचानक लोकांना असं लाईट्स वाटायला ऑन लागलं, झाले. हा तिच्या बाबा समोर आपल्याला 5-6 समजतो, लोक बसले होते. याच्याकडे काहीतरी सगळे विशेष मोठे शक्ती लोक आहे. आणि सूट इथून बूट सुरू घातलेले. झाला त्यात विश्वासाचा काही खेळ. ओळखीचे चेहरे तो होते. काही वेळा अगदी सोनाली साधे थोडी उपाय मागे सांगायचा. सरकली. एखादा तेवढ्यात एक धागा माणूस बांधा, उठला एखादी आणि पूजा हसत करा, म्हणाला, एखादं मंत्र वेलकम म्हणा. सोनाली, आणि आम्ही योगायोगाने तुझीच वाट पाहत कधी होतो. कधी लोकांच्या आयुष्यात सोनालीने काहीतरी विचारलं, चांगलं घडायचं. तुम्ही कोण आणि मग आणि मला इथे का लोकांचा बोलावलं. विश्वास आणखी तो माणूस वाढायचा. हसला, पण तो खूप ही हुशार सगळी आहे, गोष्ट इतकी पण साधी अजूनही नव्हती. अर्ध्या तो फक्त गोष्टीच माहीत आहेत योगायोगांवर तुला. खेळत नव्हता. तेवढ्यात तो मोठ्या लोकांच्या भावना स्क्रीनवर एक समजून व्हिडिओ घेत चालू होता. झाला. त्यांच्या त्या कमकुवत व्हिडिओमध्ये जागांवर लक्ष ठेवत सोनालीचे होता. वडील दिसत होते. उदाहरणार्थ, ते जर कुणाशी कोणाला तरी वाद आरोग्याची घालत होते. समस्या असेल, मी हा तो स्कॅम म्हणायचा, बाहेर आणणार, तुझ्यावर काहीतरी लोकांना वाईट प्रभाव सगळं आहे. कळलं पाहिजे, जर कोणाला असं ते पैशाची म्हणत अडचण होते. असेल, तो आणि म्हणायचा, अचानक तुझं नशीब बंद मागून आहे. कुणीतरी आणि त्यांच्यावर मग हल्ला तो केला. उपाय सांगायचा. सोनालीच्या हे उपाय डोळ्यात फक्त पाणी शब्द आलं. नव्हते. ती ओरडली, त्यामागे पैशांचा थांबा, खेळ होता. बंद करा हा व्हिडिओ. लोकांना सांगितलं पण तो जायचं माणूस म्हणाला, की विशेष पूजा हेच तर करावी खरं लागेल. सत्य आहे. यासाठी काही खर्च सोनालीला येईल. आता आणि सगळं लोक समजायला लागलं होतं. विश्वासाने पैसे म्हणजे द्यायला लागले. तुम्ही काही सगळ्यांनी लोकांनी मिळून हजारो माझ्या रुपये दिले, वडिलांचा खून काहींनी केला. लाखो. त्या माणसाने कारण त्यांना वाटत शांतपणे होतं, उत्तर दिलं, हा बाबा हो, आपलं आयुष्य बदलू कारण ते शकतो. आमच्या वाटेत पण येत होते. इथेच सगळ्यात सोनालीचा मोठा राग धोका होता. अनावर झाला. लोक हळूहळू तुम्हाला स्वतः वाटतं तुम्ही विचार यातून करणं वाचाल. थांबवत होते. तेवढ्यात प्रत्येक मागून एक निर्णयासाठी ओळखीचा आवाज बाबावर आला, अवलंबून राहू नाही लागले. सोनाली, आणि हाच कोणीही वाचत त्या नाही. बाबाचा सर्वात मोठा सोनालीने विजय मागे होता. वळून पाहिलं तो फक्त एक आणि ती व्यक्ती नव्हता. पूर्णपणे तो हादरली. लोकांच्या मनावर कारण तो नियंत्रण माणूस ठेवत होता. तिच्या काही वडिलांचा लोक तर जवळचा इतके मित्र, प्रभावित झाले ज्याच्यावर की त्यांनी आपल्या सर्वात जास्त कुटुंबापेक्षा विश्वास बाबाला ठेवत होती. जास्त महत्त्व दिलं. तोच त्या सगळ्यांचा त्याच्या लीडर सांगण्यावरून होता. मोठे निर्णय घेतले. सोनालीच्या डोळ्यातून पण अश्रू या वाहू सगळ्या लागले. विश्वासाच्या मागे तुम्ही एक मोठं तुम्ही असं रहस्य कसं करू लपलेलं शकता. होतं. तो काही शांतपणे लोकांना म्हणाला, हळूहळू जाणवू पैसा लागलं आणि काहीतरी पावर चुकीचं या आहे. गोष्टी हे माणसाला सगळं नैसर्गिक काहीही नाही. करायला भाग आणि पाडतात. इथून सुरू झाली तुझे वडील चांगले संशयाची होते, पहिली ठिणगी. पण ते आमच्यासाठी धोका कारण बनले शेवट होते. तुम्हाला विचार सोनाली करायला भाग रडत पाडेल. म्हणाली, मी तुम्हाला सगळं अगदी कधीच सुरळीत माफ करणार चाललं नाही. होतं. तो लोकांचा हसला, विश्वास वाढत होता. माफी मागायची वेळ बाबाची आता तुझी लोकप्रियता आहे. वाढत होती. त्याने पण हात एक दाखवला गोष्ट, असा आणि क्षण दोन माणसं येतो पुढे आली. जेव्हा सत्य तुला हळूहळू 2 वर ऑप्शन येऊ आहेत. लागतं. किंवा तू सुरुवात गप्प झाली बस एका आणि छोट्याशा आरामात घटनेने. आयुष्य जग. एक व्यक्ती किंवा जो या तुझंही बाबावर तेच पूर्ण होईल विश्वास ठेवत जे होता. तुझ्या वडिलांचं त्याने झालं. बाबाने सांगितलेले सोनाली सगळे काही उपाय क्षण केले. शांत राहिली, पूजा केली, आणि पैसे मग दिले, ती हळूच सांगितलेले हसली. नियम पाळले. सगळे पण थोडे गोंधळले. त्याच्या आयुष्यात ती काहीच म्हणाली, बदल झाला नाही. तुम्हाला खरंच वाटतं सुरुवातीला मी त्याने काही विचार प्लॅन केला. न करता इथे कदाचित आले आहे. अजून वेळ लागेल. तेवढ्यात पण दिवस स्क्रीनवर गेले, लाईव्ह आठवडे चिन्ह गेले, दिसायला लागलं. तरीही काही फरक त्या पडला वेअरहाऊस नाही. मधलं आणि सगळं तेव्हाच लाईव्ह चालू त्याच्या होतं. मनात पहिल्यांदा एक संपूर्ण प्रश्न देश आला. हे सगळं खरंच पाहत होता. हा बाबा खरा त्या आहे का? सगळ्यांचे चेहरे तो पांढरे पुन्हा पडले. बाबाकडे गेला. तो आणि माणूस यावेळी ओरडला, त्याने हे काही बंद प्रश्न करा, विचारायला सुरुवात लगेच केली. बंद करा. पण आता बाबाचा खूप रिॲक्शन उशीर झाला वेगळाच होता. होता. बाहेरून चिडलेला पोलीस दिसत सायरनचा होता. आवाज येऊ लागला. त्याने विषय काही बदलवण्याचा मिनिटात प्रयत्न केला. पोलीस आणि आत त्या घुसले. व्यक्तीला गप्प बसवण्याचा सगळ्यांना प्रयत्न अटक केला. करण्यात आली. ही गोष्ट तो त्या मास्टरमाइंड व्यक्तीच्या लक्षात सोनालीकडे आली. पाहत होता. जर बाबा आणि खरा जाताना असेल, तो एक तर वाक्य तो बोलला, प्रश्नांपासून तू का पळतोय? जिंकलीस असं तुला आता वाटतंय. संशय वाढू पण लागला. हा गेम अजून दरम्यान संपलेला इतर नाही. काही लोकांनी सुद्धा सोनाली असेच शांत अनुभव उभी सांगायला होती. सुरुवात केली. तिच्या चेहऱ्यावर कोणीतरी समाधान म्हणाला, होतं. मी पण पण पैसे मनात दिले, एक प्रश्न पण काहीच अजूनही फायदा झाला जिवंत नाही. होता. दुसरा म्हणाला, खरंच हा तो गेम संपला प्रत्येकाला आहे का? वेगळंच सांगतो. की अजून आता कोणीतरी चित्र सावलीतून हळूहळू सगळं बदलत पाहताय? होतं. एक आणि एक करून इथूनच सुरू होतो लोकांचे अनुभव जुळायला सगळ्यात लागले मोठा गेम. आणि एक पॅटर्न कारण दिसायला खरं लागला. सत्य सगळ्यांना अजून सारख्याच बाकी आहे. प्रकारे फसवलं जात पोलिसांनी होतं. सगळ्यांना पण अटक केल्यानंतर
केल्यानंतर कुणाकडे ठोस सोनालीला पुरावा वाटलं आता नव्हता. सगळं संपलं. तेव्हा त्या पण पहिल्या व्यक्तीने काही एक मोठा गोष्टी निर्णय इतक्या घेतला. सोप्या नसतात. सत्य दुसऱ्या शोधायचं. दिवशी सकाळी त्याने ठरवलं सोनालीला एका बाबाच्या अनोळखी प्रत्येक नंबरवरून हालचालीवर मेसेज लक्ष आला. ठेवायचं. कॉंग्रॅच्युलेशन्स, त्याचं सगळं निरीक्षण तू फक्त करायचं. प्याद्यांना आणि गरज हरवलं पडली आहेस. तर खरा पुरावे राजा गोळा करायचे. अजून जिवंत ही आहे. फक्त शंका नव्हती. सोनालीचा आता श्वास हा अडकला. एक तपास सुरू खरा झाला होता. राजा पण म्हणजे अजून त्याला कोणीतरी आहे. कल्पना नव्हती तिने की लगेच पुढे त्या काय नंबरवर समोर कॉल येणार केला. आहे. पण फोन बंद आता ही होता. गोष्ट फक्त आता संशयावर तिच्यासमोर एक थांबलेली नवीन नव्हती. प्रश्न उभा हा राहिला एक होता, तपास बनला जो होता. अजूनही त्या सगळं व्यक्तीने कंट्रोल ठरवलं करत होतं, होता. सत्य तो कोण बाहेर आहे? काढायचंच. त्या रात्री सुरुवातीला सोनालीला त्याने झोप लागत शांतपणे नव्हती. निरीक्षण करायला ती तिच्या सुरुवात केली. वडिलांच्या जुन्या बाबा कुठे फाईल्स जातो, पाहत बसली होती. कोणाला भेटतो आणि आणि अचानक काय बोलतो. तिला एक जुनं सगळं अगदी डायरी साधं सापडलं. दिसत होतं. त्या पण डायरीमध्ये काही काही गोष्टी नावं वेगळ्या लिहिली जाणवत होती होत्या. आणि सगळ्यात उदाहरणार्थ, वर एक नाव काही होतं, लोकांना बाबा प्रोजेक्ट खास वेगळ्या किंग. खोलीत भेटायचा. सोनालीने त्या पानं उलटली. भेटीनंतर ते लोक त्यात जास्त मोठ्या घाबरलेले लोकांचे दिसायचे. फोटो, ही गुप्त गोष्ट डील्स संशयास्पद आणि होती. काळे व्यवहार. मग त्याने आणि आणखी शेवटी एक एक पाऊल फोटो उचललं. होता.
त्याने पाहून आश्रमाजवळ सोनाली वेळ घालवायला खिजून सुरुवात गेली. केली. तो फोटो लोकांशी होता बोलायला एका लागला. मोठ्या त्यांचे बिझनेसमॅनचा अनुभव ऐकायला जो लागला. नेहमी आणि समाजसेवक हळूहळू म्हणून ओळखला काही जात होता. धक्कादायक गोष्टी समोर येऊ सगळ्यांसाठी लागल्या. हिरो. काही पण खरं लोकांनी तर सांगितलं सगळ्यांचा की बॉस. बाबा खास भेटीसाठी सोनालीने जास्त ठरवलं पैसे मागतो. यावेळेस तो ती काही थेट गोष्टी गुप्त त्याच्यापर्यंत ठेवायला पोहोचणार. सांगतो. आणि दुसऱ्या त्याचे दिवशी जवळचे लोक ती त्या वेगळेच माणसाच्या वागतात. ऑफिसमध्ये हे सगळं पोहोचली. ऐकून सिक्युरिटी संशय आता खूप आणखी टाईट होती. मजबूत झाला. पण कसं तरी ती आत अजूनही गेली. ठोस पुरावा आणि हवा शेवटी होता. ती तेव्हा त्याच्या समोर त्याने उभी एक मोठा होती. निर्णय घेतला. तो शांतपणे सगळं हसत रेकॉर्ड होता. करायचं. मी तुझी एक वाट दिवस पाहत तो होतो पुन्हा सोनाली. बाबाकडे गेला. पण सोनालीने यावेळी रागाने तो विचारलं, तयार होता. तुम्हीच आहात त्याने ना गुप्तपणे सगळ्यांच्या ऑडिओ आणि मागचे व्हिडिओ खरे रेकॉर्डिंग सुरू मास्टरमाइंड. केले. तो बाबा हसला. नेहमीसारखाच बोलत मास्टरमाइंड होता. नाही, मी मोठमोठ्या तर गोष्टी, फक्त एक खेळाडू चमत्कारांच्या आहे. गोष्टी, खरा गेम उपायांच्या खूप गोष्टी. मोठा आहे. पण सोनाली रेकॉर्डिंगमध्ये ओरडली, काहीतरी तुम्ही वेगळंच माझ्या काही झालं. वडिलांचा खून एक का क्षण केला? असा आला तो जिथे शांतपणे बाबांनी म्हणाला, स्वतःच काही कारण गोष्टी ते उघड खूप काही केल्या. जाणून गेले त्याचे होते. उपाय कसे आणि या बनावट आहेत. जगात लोकांना जास्त कसं सत्य घाबरवलं जाणणं जातं. खूप आणि धोकादायक पैसे असतं. कसे घेतले जातात. सोनालीने हा फोन सगळा काढला. संवाद मी रेकॉर्ड सगळं झाला होता. रेकॉर्ड करतेय. तोच क्षण तुमचं होता सगळं जिथे संपणार सगळं आहे. बदललं. तो जोरात आता हसू त्याच्याकडे लागला. फक्त संशय तुला नव्हता, वाटतं मी इतका तर मूर्ख ठोस आहे? पुरावा होता. त्याने रिमोट पण दाबला ही गोष्ट आणि अजूनही अचानक धोकादायक होती. सोनालीच्या मागे कारण गन घेऊन जर माणसं बाबाला उभी कळलं राहिली. असतं तर हा परिस्थिती गेम मी बिघडू सुरू शकली केला असती. आहे आणि म्हणून त्याने संपवणारही शांतपणे मीच. सगळे पुरावे जमा सोनाली केले. अडचणीत ऑडिओ, सापडली होती. व्हिडिओ पण ती आणि घाबरली लोकांचे नाही. स्टेटमेंट्स. ती आणि हळूच मग म्हणाली, योग्य वेळ गेम तुम्ही येण्याची सुरू वाट केला बघायला असेल, लागला. पण एंड आता मी सगळं करणार. तयार होतं. तेवढ्यात पुरावे होते, बाहेरून सत्य जोरात होतं. आवाज आला. आणि योग्य वेळ पोलीस जवळ पुन्हा आली आले होती. होते. तो त्या माणूस व्यक्तीने जे घाबरला. काही गोळा हे केलं कसं होतं, शक्य आहे? ऑडिओ रेकॉर्डिंग, सोनाली हसली. व्हिडिओ क्लिप्स आणि यावेळेस मी लोकांचे लाईव्ह अनुभव, नाही केलं. हे सगळं थेट आता बाहेर पोलिसांनाच आणायचं सगळं होतं. दिलं. पण ही काही गोष्ट सोपी सेकंदात नव्हती. सगळं कारण संपलं. समोर तो होता एक किंग बाबा पोलिसांच्या ज्याच्यावर हातात हजारो होता. लोक विश्वास ठेवत जाता होते. जाता तो जर सोनालीकडे हा पाहून भांडाफोड म्हणाला, चुकीच्या तू पद्धतीने जिंकलीस, झाला असता पण या तर जगात लोकांनीच त्याचा अजून विरोध खूप केला किंग असता. आहेत. म्हणून काही सगळं खूप महिन्यांनंतर काळजीपूर्वक सोनाली प्लॅन एका करण्यात आलं. शांत ठिकाणी एक उभी दिवस होती. योग्य तिच्या वेळ वडिलांच्या ठरवण्यात आली. फोटोसमोर. त्या दिवशी बाबा, काही मी लोक न्याय आणि काही मिळवला. साक्षीदार तिच्या एकत्र डोळ्यात आले. पाणी होतं. आणि मग पण मनात सगळे पुरावे समाधान एक होतं. एक करून पण दाखवण्यात आले. अचानक तिच्या पहिल्यांदा फोनवर पुन्हा ऑडिओ एक प्ले मेसेज करण्यात आला. आला. ज्यात न्यू बाबा गेम स्वतःच स्टार्ट कबूल सून. करत होता की सोनालीने त्याचे उपाय आकाशाकडे बनावट पाहिलं आहेत. आणि यानंतर हलकसा व्हिडिओ क्लिप्स हसली. दाखवण्यात आल्या, कारण यावेळेस ज्यात लोकांना ती कसं तयार फसवलं होती. जात होतं तो मेसेज आणि पाहून पैसे सोनाली कसे काही घेतले क्षण जात होते. शांत उभी त्या राहिली. क्षणी तिच्या सगळं चेहऱ्यावर स्पष्ट भीती झालं. नव्हती. लोक जे इतके यावेळी दिवस मानत तिच्या होते डोळ्यात ते फक्त सगळं एकच खोटं गोष्ट होतं. होती, सुरुवातीला तयारी, काही लोकांना डेंजर. विश्वास बसत नव्हता. कारण तिला आता पण समजलं पुरावे होतं, इतके हा मजबूत गेम होते कधीच की संपत कोणीही नाही. नाकारू शकत त्या नव्हतं. रात्री आणि मग सोनालीने एक सगळं निर्णय घेतला. अचानक बदललं. यावेळेस मी लोकांचा फक्त राग बाहेर आला. स्वतःसाठी नाही, काही तर लोक भावनिक सगळ्यांसाठी झाले. लढणार. काहींना ती पुन्हा स्वतःवरच तिच्या राग आला. वडिलांची डायरी आपण उघडते इतके दिवस फसत आणि होतो. त्यात एक तो नवीन बाबा पान जो दिसतं, स्वतःला ज्यावर देवासारखा लिहिले दाखवत असतं, होता "If आता anything लोकांसमोर happens उघडा to पडला me, होता. trust त्याचं no खरं one." रूप सोनालीच्या सगळ्यांसमोर आलं अंगावर होतं. काटा येतो. या सगळ्यानंतर Trust no one. पोलिसांना माहिती म्हणजे देण्यात अजून आली. कुणीतरी पोलिसांनी जवळचा. लगेच ती कारवाई सुरू विचारात केली. पडते. बाबाला आणि ताब्यात अचानक घेतलं गेलं. तिच्या त्याच्या लक्षात येतं, आश्रमाची या तपासणी झाली सगळ्या प्रकरणात आणि आणखी एक पुरावे व्यक्ती गोळा होती, करण्यात आले. जी नेहमी तपासात तिच्यासोबत होती. अजून काही पोलीस धक्कादायक ऑफिसर, गोष्टी समोर आल्या. ज्याने तिला मदत पैशांचा केली मोठा होती. व्यवहार, तोच. लोकांना धमकावणं सोनालीचा आणि श्वास अजून जोरात काही चालू गुप्त होतो. गोष्टी. नाही, ही केस हे आता एक शक्य मोठा नाही. गुन्हा बनली पण होती. तिचं मन सांगत होतं, भोंदू हेच खरं बाबाचा आहे. भांडाफोड झाला दुसऱ्या होता. दिवशी ती सत्य थेट आता पोलीस सगळ्यांसमोर स्टेशनमध्ये होतं. जाते. पण तो या ऑफिसर सगळ्याचा तिच्याकडे पाहून परिणाम हसतो. फक्त एका सोनाली, व्यक्तीपुरता आता मर्यादित सगळं नव्हता. संपलं. हा परिणाम रिलॅक्स. झाला त्या सोनाली प्रत्येक शांतपणे व्यक्तीवर म्हणते, ज्याने हो, त्याच्यावर विश्वास सगळं ठेवला संपलं. होता. फक्त काही एक लोक गोष्ट बाकी आर्थिकदृष्ट्या आहे. नुकसान झाले तो होते. विचारतो काय? काहींनी हजारो, सोनाली त्याच्या लाखो डोळ्यात रुपये पाहते गमावले होते. आणि म्हणते, तर काही लोक खरा गेम. मानसिकदृष्ट्या खूप ऑफिसरचा त्रासले होते. चेहरा बदलतो. त्यांना तू वाटत काय होतं, बोलतेयस? आपण चुकीचा सोनाली निर्णय हळूच घेतला. डायरी त्याच्या आपण समोर इतके ठेवते. दिवस फसत होतो. माझ्या वडिलांनी हा फक्त सगळं लिहून पैसे ठेवलं गमावण्याचा होतं प्रश्न आणि नव्हता. त्यात हा तुमचं विश्वास नावही आहे. तुटण्याचा प्रश्न तो काही होता. क्षण शांत कारण राहतो जेव्हा तुम्ही आणि कोणावर मग पूर्ण विश्वास हळूहळू ठेवता टाळ्या आणि वाजवायला तोच लागतो. विश्वास तुटतो इम्प्रेसिव्ह. तेव्हा त्याचा खूपच परिणाम खूप इम्प्रेसिव्ह. खोलवर होतो. सोनालीच्या पण या डोळ्यात राग सगळ्यात होता. एक तुम्ही सकारात्मक सगळं का गोष्टही केलं? होती. तो लोक हसतो, जागरूक झाले. कारण मी फक्त त्यांना पोलीस समजलं, नाही, मी या अंधविश्वास सगळ्या किती गेमचा धोकादायक असू कंट्रोलर शकतो. आहे. ज्या आजच्या लोकांना काळात तू पकडलंस माहिती ते सहज मिळते. फक्त माझे सत्य प्यादे होते. शोधणं शक्य आहे. सोनाली हादरते. फक्त आपण म्हणजे प्रश्न विचारायला तूच तो तयार शॅडो असायला प्लेयर. हवं. तो ही हसतो. घटना आपल्याला Exactly. शिकवते, मीच कोणावरही king, आंधळा मीच विश्वास game. ठेवू नका. सोनालीचा कोणतीही राग गोष्ट आता विचार शिगेला करून पोहोचतो. स्वीकारा. तुम्ही आणि माझं शंका आली सगळं तर आयुष्य तपास उद्ध्वस्त करा. केलं. कारण
तो सत्य शांतपणे नेहमीच म्हणतो, असतं. नाही फक्त ते सोनाली, शोधावं लागतं. मी तुला मजबूत केलं. मित्रांनो, आज तू तुम्हाला इथे काय उभी वाटतं? आहेस अशा कारण मी तुला भोंदूबाबांवर इथे कडक आणलं. कारवाई व्हायला सोनाली हवी का? ओरडते, आणि लोकांना बस, जागरूक आता करण्यासाठी सगळं संपणार अजून आहे. काय केलं ती पाहिजे? तिचा फोन बाहेर तुमचं मत काढते खाली आणि कॉमेंटमध्ये सांगते, नक्की सांगा. यावेळेस जर फक्त तुम्हाला अशा पोलीस नाही, सत्य उघड करणाऱ्या संपूर्ण स्टोरीज देश आवडत लाईव्ह असतील, पाहत आहे. व्हिडिओला लाईक ऑफिसर करा, थोडा चॅनल घाबरतो. सबस्क्राईब तू करा. पुन्हा तेच पुन्हा केलंस? भेटूया सोनाली एका नवीन, हसते. आणखी एका यावेळेस धक्कादायक एंड गेम आणि आहे. डोळे उघडणाऱ्या बाहेरून पुन्हा प्रकरणासह. सायरनचा आवाज येतो. तोपर्यंत विचार ऑफिसर करा, पळण्याचा जागरूक प्रयत्न राहा करतो, आणि पण सुरक्षित यावेळी राहा. तो धन्यवाद. पूर्णपणे